हाय फ्रेंड्स, काव्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी घेऊन आली आहे मटन यखनी पुलाव घेऊन आली आहे। तर बघा मी कसं बनवते ते। मी आता इथे एक कुकर ठेवलेला आहे गरम करायला। त्या कुकरमध्ये तेल टाकले आणि कांदा परतून घेते। दोन छोट्या साईजचे कांदे घेतलेले आहेत, ते परतून घेणार आहे। हे बघा आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत। त्यामध्ये ना मी तेजपत्ता घेतले, थोडेसे 1 चम्मच जिरे घेतलेले आहे आणि थोडासा पुदिना घेतलेला आहे। तो पण मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर इथं बघा मसाले परतलेले आहेत। आपल्याला आहे ना इथं मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे। मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर आणि त्याचे बारीक पीस करून घ्यायचे। तर बघा आणि इथं मी आहे ना अद्रक लसूणची पेस्ट पण घेतलेली आहे। आणि आता ते सगळं मटणाला व्यवस्थित लावून घ्यायचं याला। आणि याच्यामध्ये हळद वगैरे काही नाही टाकायचं, फक्त मीठ टाकून थोडंसं गरम पाणी टाकून ह्याला शिजून द्यायचं आहे। आता बघा चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तुम्हाला। आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून ह्याला 4-5 शिट्ट्या मारून घ्यायच्यात। तर इथे मी गरम मसाला घेतलेला आहे। यखनी पुलावला हा गरम मसाला लागतो। तर इथे शाही जिरे, मोठी वेलची, छोटी वेलची, 1 स्टार फूल, 2 स्टार फूल, दालचिनी, अजून जावित्री, तेजपत्ता, जिरे, लवंग आणि काळे मिरे, असं हे सगळं मसाला मी घेतलेला आहे। आता याला मी आहे ना मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेणार आहे। हे बघा कशी बारीक पावडर करून घेतलेली आहे। आता ते आपण प्लेटात काढून घेऊया। आता हे मटण आहे ना आपल्याला वेगळं करायचं आहे। मटण पण आपलं शिजून झालेलं आहे। तर आपण आहे ना ह्या मटणाला एक वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तर हे बघा मटणाला मी वेगळ्या भांड्यात काढते, तो रस्सा आहे ना एक वेगळ्या भांड्यात काढणार आहे। तर आपण हे वेगवेगळं झालेलं आहे। आता याच्यामध्ये आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना एक हिरव्या मिरच्या, तुम्हाला तिखट जेवढं पाहिजे असेल ना तेवढं तुम्ही हिरव्या मिरच्या टाकू शकता। हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर टाकून असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर इथे मी बरिस्ता पण बनवायला ठेवलेला आहे। आणि या बिर्याणीला आहे ना बरिस्ता लागतो, मस्त असं बिर्याणी होते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। इथं 1.5 किलो मी बासमती राईस घेतलेले आहेत, ते भिजवून ठेवलेले आहेत। एक अर्धा तास मी भिजवलेले आहेत धुवून स्वच्छ। आता मी बिर्याणी बनवायला घेते। एक मोठा टोप ठेवला आहे, ज्याच्यामध्ये मी बरिस्ता बनवला होता तेच तेल टाकते, कारण त्याच्यानी चव खूप छान येते बिर्याणीला। तर ते तेल टाकलेलं आहे बघा। आता मी हा पुदिना, हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटली होती ना, ती पेस्ट ह्या तेलामध्ये परतून घेणार आहे। तर बघा मस्त असं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये। ही नवीन बिर्याणी बघा, तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते ही बिर्याणी। आता हा मी बरिस्ता बनवलेला कांद्याचा तो पण त्याच्यामध्ये टाकणार आहे। मटण टाकणार आहे शिजवलेलं। आता याला व्यवस्थित मस्त असं परतून घ्यायचं आहे त्या मसाल्यामध्ये। मस्तच असं परतून घ्यायचं आहे। आणि हा आपण गरम मसाला, मेन हा मसाला ह्याच्यामध्ये लागतो। हा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये परत परतून घ्यायचं आहे। आणि इथे 2 लिंबाचा रस, 2 लिंबू त्याचा रस काढून घेतलेला आहे, ते पण याच्यामध्ये टाकते। कोण दही पण टाकतं। आणि कोण काय करतं माहिती आहे, गरम मसाला असतो ना त्याची पोटली बनवून पहिलं शिजवून घेतात मटणाला। तसं मी नाही केलं, मी असं डायरेक्ट बारीक करून घेतलेला आहे मसाला। याची एकदम मस्त चव उतरते त्याच्यामध्ये। आता मी आहे ना याच्यामध्ये तांदूळ टाकून घेतलेत आणि हे मटणाचं पाणी होतं ना मी साईडला काढून ठेवलं होतं, ते पण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आणि आपल्याला परत त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, जसं आपल्याला तांदूळ शिजेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। हे बघा मी तांदूळ शिजेल एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ पण टाकायचं आहे। तर बघा मी भात शिजून घेतलेला आहे मस्त असा, बघा किती खुल्ला आणि किती मस्त असा भात झालेला आहे। म्हणजे बिर्याणी झालेली आहे खूपच छान। मी आता तुम्हाला हे सर्व पण करून दाखवते। थोडासा बरिस्ता पण असं वरून टाकायचं आहे आपल्याला, आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं वाफेवर येऊन द्यायचं आहे। बघा
पाहू शकता किती सुंदर असं दिसतंय, खूपच टेस्टी आणि खायला तर एवढा टेस्टी झाला होता तुम्हाला काय बोलू, खूपच छान झालेला। या तुम्ही पण खायला नक्की आणि नक्की माझी ही रेसिपी ट्राय करा आणि खरंच आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा कशी म्हणजे बिर्याणीची रेसिपी तुम्हाला आवडली नाही आवडली दोन्ही कमेंट करा। चला तर मग बाय।